नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपली गाडी बिघडली. आपल्या गाडीचं हेड खोलायचं आहे कारण बार ती गरम होत होती ना गाडी. तर ती गाडी आज त्याचं रिपेरिंगसाठी आणले गॅरेजमध्ये. हेड खोलायचं तिथं. हेड खोलून ते गॅसकेट वगैरे गेल्या बोलतात गॅरेजवाले. बघा हा गॅरेजला मी घेऊन आलो. त्या गॅरेजमध्ये तिथं हेड टाकणार. हे बघा हे गॅरेज. हा बघा काम चालू आहे आपल्या गाडीत. तर बघू शकता मित्रांनो, त्यांना बोललो मला अर्जंट आहे गाडी. तर 2 मिस्त्री लागलेत कामाला. बघा हा एक आहे, इकडे एक कामाला लागला बघा. आणि ते चालू आहे आता हेड खोलायच्या कामाला सुरुवात झाली. आणि एक तासाभरात ते लोक ओपन करतील, हेड खोलून देतील मस्त. त्याच्यानंतर लेथ मशीनवर घेऊन जायचं मला. तर मित्रांनो आपलं हेड खोलून बाहेर आणलं बघा. तर सगळं काढून घेतलं बघा. मला ते अर्ध्या तासाच्या आतमध्ये हेड खोलून ते आणून दिलं. बघा आता सर्व खोलून मला देईल हे गॅस किंवा मला हेड फिनिशिंग करायला. बघूया चला. अर्धं इंजन तर ओपन केलं आहे. इंजनचं मोठं इंजन आहे, अर्धं इंजन ओपन केलं. हा बघा, हा हे बघा कसं झालं आपल्या इथे. मला दाखवतो. हे बघा, हे बघा कसं पाणी आलं. आता हे सर्व गॅसकेट, हा बघा हा गॅसकेट आहे. ओपन करणार आहे बघा. हे गॅसकेट काढणार आणि हा नवीन टाकणार. तर त्या अगोदर मला ते फिनिशिंग करायला लेथ मशीनवर घेऊन जावं लागेल. तर फिनिशिंग करून आणून द्यायचं यांना. मग हे लोक आपल्याला फिट करून देतील. जरी लागेल आता 2-3 तास तर लागेलच फिनिशिंग करून आणायला, फिटिंग करायला. अर्धं इंजन म्हणजे यांनी ओपन केलं. गॅस हेड खोललं म्हणजे अर्धं इंजन ओपन झालं. याच्या खालचं अर्धं आहे ते व्यवस्थित आहे माझ्या गाडीचं, म्हणून ते ओपन नाही होणार. त्याला बघू आता किती वेळ लागतं. आता घेऊन चाललोय मी त्याला हेड. हे गोणी मी डालतो ना, तर पॉलिश करायला घेऊन चाललो. पॉलिश करून घेऊन जातो. याला पकडायचा बरोबर नाही. इंजन बनवलं ना याला, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार मी याला. बघा आता काढेल बघा, एकदम घट्ट झाले आणि माती झाली सर्व. बघा किती घाण झालं आहे. आता ऑइल काढून नवीन ऑइल टाकेल त्याच्यामध्ये. तर मित्रांनो बघा आता नवीन ऑइल टाकतो गाडीमध्ये. बघा ऑइल आहे, गिअर ऑइल. तर मित्रांनो नवीन ऑइल टाकतो बघा गाडीमध्ये. हा बघा गिअर ऑइल आहे, ऑटोमोटिव्ह गिअर ऑइल. अर्धा लिटर पडतो त्याच्यामध्ये. रहने दोनों साइड लेवल में जाएगा ना. बघा कशी तुतारी लावले त्याने त्याची तुतारी ठेवले त्याच्यामध्ये ऑइल टाकण्यासाठी. गिअर ऑइल गिअर बॉक्समध्ये, गिअर म्हणजे गठ्ठ्यामध्ये ऑइल टाकण्यासाठी त्याची तुतारी ठेवली. तर मित्रांनो मी आलो वसई फाट्याला पॉलिश करायला लेथ मशीनवर. बघा माझ्या हातामध्ये आहे. बघूया आता किती वेळा देतात आपल्याला पॉलिश आणि सर्व्हिसिंग करायची आहे हेडची. बघूया, चाललो मी आता तिकडे. हे बघा किती काळ आता सर्व्हिस करून देईल तर एकदम चकाचक. तर मित्रांनो आता मला गॅरेजमध्ये पाठवलं आहे आणि ते गॅरेजमधून आपल्याला ही टिकली आणायची आहे. बघा ही वाली टिकली, छोटीशी टिकली त्या हेडमध्ये लागणार आहे. ही टिकली त्यांना नेऊन द्यायची, 2 टिकली. आणि ते लोक आपल्या हेडचं काम चालू केलं. एक मला वाटतं अर्धा तास लागेल. अर्धा तास झाल्यावर ते घेऊन आपण तर ती टिकली घेतली मी. आता ही टिकली आणून द्यायची आहे त्यांना. ही टिकली आणून दिलं तर जाऊन गॅरेजवाल्याला द्यायचं सर्व हेड. इकडे ओके करून घ्या, मग तो फिट करणार. बघूया किती वेळ लागतो. अर्धा तास बोलला आहे. अर्धा तासानंतर घरी ना, सॉरी घरी नाही, गॅरेज. तर मित्रांनो घेतल्या 2 टिकल्या बघा.
हे बघा 2 टिकल्या घेतल्या. तर निघालो मी तिकडे, चाललो आता. 2 टिकल्या घेतल्या मित्रांनो, जाऊन त्या हेडवाल्याला पॉलिशवाल्याला देतो, फ्लिप मशीनवाल्याला. तर आजचा आपला दिवस तर पूर्ण 0 इन्कममध्ये जाणार आहे. 0 इन्कम, आणि आपला आज काय इन्कम नाही होणार आहे. आणि प्लस आपल्याला खिशातून पैसे टाकायचे आहेत. गाडी बिघडली आपली. बघा टिकल्या घेतल्या. होतं कधी कधी, कारण गाडी भरपूर त्रास पण देत होती. भरपूर त्रास पण होता गाडीचा. 100-150 किलोमीटर चालून बिघडायची गाडी ती. आता बिघडणार नाही. सारखं हीट व्हायची. 100 किलोमीटर चालायची, हीट व्हायची. त्याचं गॅसकेट गेलं होतं म्हणून ती हीट व्हायची. आता हीट होणार नाही, कारण आता आपण गॅसकेट नवीन टाकतोय. पूर्ण अर्ध इंजनचं काम करतोय. बघूया किती वेळ लागतोय. तर बघा आपल्या हेडचं काम झालं. बघा आता आणलं तेव्हा किती काळं होतं, आणि आता बघा व्यवस्थित झालं, एकदम चकाचक. फिनिशिंग वगैरे करून दिलं. आणि हा बघा मित्र भेटला माझा. तर मित्रांनो घेऊन आलो आता. माझा मित्र भेटलेला कार घेऊन, तो येऊन सोडून गेला मला. बघा फिनिशिंग करून आणलं आहे व्यवस्थित. तर बसूया गाडीमध्ये. ले खिलाडी दिला, आता ठेवला. आता बघूया काय होते गाडीमध्ये. हे बघा आपली गाडी ओपन करून ठेवली. आता बरं झालं तर गाडी घेऊन भेटला. ते एवढं मोठं वजन घेऊन इकडे यायचं म्हणजे त्रास होतो जरा, वाटत नाही यायचं. बघूया आता किती वेळ लावतो फिटिंग करायला. हो भाई हो गया ले लो. हो महाराज हो गया ले लो पटाक से. तिकडे गाडीचं काम चालू आहे, आणि मी इकडे आलो कचोरी खायला. भूक लागली मला जरा. कचोरी खातो या. भूक लागली आता. दही कचोरी घेतली मी खातो. बघा दही कचोरी खाऊन झाली. थोडा आधार मिळाला भूक लागलेली. आता बघा हे वायसर सांगितलेले त्याने गाडीमध्ये लावण्यासाठी, ते वायसर घेऊन आलो. तर बघूया काय बोलतो. बघा आपलं काम चालू आहे. पूर्ण गाडी खोलली आपली. तर बघा आपल्या गाडीचं काम स्टार्ट झालं. सामान सर्व आणून दिलं. आणि बघा हे आहे ते गॅसकिट. हे गॅसकिट याच्यामध्ये टाकणार. हे गॅसकिट आहे, जळालं होतं ते, गरम होऊन खराब झालेलं. ते हे गॅसकिट टाकणार होता त्याच्यामध्ये. बघा हे गॅसकिट इकडे लावणार. हे इकडे लावणार वरतून. चाललं आहे काम चालू आहे. तर बघा करतोय काम. तर मित्रांनो आपली गाडी झाली रेडी. हा बघा एअर वगैरे काढलं. तर बघा इंजन स्टार्ट पण केलं. गाडीचा आवाज येत असेल तुम्हाला. बघा इंजन स्टार्ट केलं. इंजन का बांधलं ते झाकण, त्याचं नटबोल्ट स्लिप झालं आहे, त्याच्यामुळे बांधलं आहे. नाही बसत. हा ते आतमध्ये तुटलं आहे ते. ते लेथ मशीनवर घेऊन जाऊन काढत आहे, म्हणजे बांधून टाकलं. इंजन आपलं स्टार्ट झालं. एअरचं काम पूर्ण झालं. आता गाडी गरम नाही होणार बोलतो. बघूया आता 2-4 दिवस चालून माहिती पडेल आपल्याला गरम होईल का. सकाळी 9ला गाडी लावली. आता बघा 3 वाजले. तर 4चा टाईम तर त्याने दिलेला असतो. म्हणजे अर्धा तासाचं काम बरोबर 4 वाजवले त्याने. बघूया. चला गाडी एकदम रस्त्यावर उतरवली का तुम्हाला परत एकदा व्हिडिओ करतो. बघूया चला. तर मित्रांनो गाडी झाली रेडी. हेडचं काम केलं, गॅसकेट बसवलं. आणि मला 1400 रुपये ते लेथवाल्याने घेतलं पॉलिश करायचं. आणि 1500 रुपये मेकॅनिक. आणि 2300 रुपयाचं 2300 रुपयाचं सामान लागलं याला. आणि ते सामान 2300, 1400 आणि 1500 म्हणजे 2900. जवळजवळ 5-5,500 रुपये खर्च झाला मला. 5,500-6,000 रुपये खर्च आला. गाडी आता झाली ओके. तर बघूया कुठे भाडं मिळतं का, भाडं मारूया. संध्याकाळी मग घरी जाऊया. तर माझा व्हिडिओ इकडेच संपवतो. बघा मी गाडी घेऊन निघालो.
आणि आजचा व्लॉग इकडे संपवतो मी. टाईमपास भरपूर झाला पण काम काय केलं नाही. आज 0 बॅलन्समध्ये गाडी चालवली. गाडी उभीच होती साहेब. 9 वाजता लावली, 3 वाजता. चला तर भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा एकदा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.